इथे असं नाहीये की तुम्ही कधी गेलात आणि चला आता मीटिंग वगैरे. नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम मेघना इन दुबई. आणि आता वाजलेले आहेत, मला सांगते मी 9 वाजायला आलेत, सॉरी 10 वाजायला आलेत ऑलमोस्ट. तर आमचा नाश्ता वगैरे झालाय, सर्व आवरले, आंघोळ वगैरे झाली आणि आम्हाला जायचे आज गावच्या स्कूलमध्ये. PTM आहे. PTM म्हणजे पॅरेंट टीचर मीटिंग. तर आज गावचे काय कारनामे असणार, स्कूलमधले सगळे बाहेर येतील. तर आता दुपारचं जेवण मी आल्यावरच बनवेन. कांद्याची पात मी निवडून ठेवली आहे आणि आता राघव झोपेला आला, कारण आज लवकर उठलाय तो. म्हटलं तो लवकर उठलाय तर लवकर आवरेल, सो त्यामुळे. तर अजून बरंचसं काम बाकी आहे. आणि राघवच्या बर्थडेचं डेकोरेशनही मागवलं होतं आम्ही ऑनलाईन, तर तेही आलेलं आहे. तर वेळ भेटला आज दिवसभर तर तेही तुमच्यासोबत शेअर करू आम्ही, कारण गार्गीचा प्रोजेक्ट, गावचा प्रोजेक्ट राहिलाय, तर तो आम्हाला फायनल करायचा आहे आज. गावला आत्ता राघवला आणि गावला एक दिलं होतं खायला, कारण गावला थोडीशी सर्दी आहे आणि उद्या तिला जायचं आहे ट्रिपला. तर बघू आता कितपत बरं वाटतंय. आणि मधही चाटवली होती तिला, माझ्याकडे ओरिजिनल मध आहे, तर तीही चाटवली होती. गरम पाणी पिते, बघू आता कितपत फरक पडेल. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता निघालेलो आहोत गावच्या स्कूलमध्ये. गावची आहे आज PTM पॅरेंट टीचर मीटिंग. तर मुलं काय काय म्हणजे स्कूलमध्ये करतात तर ते आज डिस्कस करतात पॅरेंट्स सोबत, आणि आम्ही आता त्याच्यासाठीच निघालोय. तर आमची अपॉइंटमेंट आहे. तुम्हाला जर स्कूलमध्ये पॅरेंट टीचर मीटिंगला जायचं असेल तर असं नाही की पुढे सर्व पॅरेंट्स बसलेले आहेत आणि मग टीचर मीटिंग घेणार वगैरे. तर तुम्हाला प्रत्येकाला वेगळा वेगळा स्लॉट दिला जातो, प्रत्येक पॅरेंट्सला. तर त्या स्लॉटमध्ये तुम्हाला जाऊन टीचर सोबत मीटिंग करायची असते. प्रत्येक म्हणजे किड्स, एका मुलाचे पॅरेंट्स आणि टीचर अशी मीटिंग असते. तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टच्या टीचर सोबत भेटायचं असेल तरी तुम्ही भेटू शकता. सपोज जे काही सब्जेक्ट आहेत त्यात मुलांना अवघड जातात वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता. आणि इथे असं नाहीये की तुम्ही कधी गेलात आणि चला आता मीटिंग वगैरे, एक टाइम ठरवलाय 8चा टायमिंग आहे तर चला सगळे 8च्याच टायमिंगला. तर सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून मीटिंग स्टार्ट होतात. तर दुपारी 12-1 वाजेपर्यंत असतात. टीचर बिझी असतात पूर्ण आणि प्रत्येक पॅरेंटला 10 मिनिटचा स्लॉट दिलेला असतो. तर आमचा 11:15चा स्लॉट आहे आणि आम्हाला आता वाजलेले आहेत 11:15. तर अर्धा तास आहे, 15 मिनिटं जायला लागतील, 15 मिनिटं आतमध्ये वॉक करत जायला लागतील, कारण स्कूल खूप मोठ्या असतात. आणि इकडे आम्ही शारजामध्ये राहतो, तर शारजामध्ये एक एरिया आहे मुवेला म्हणून, तिथे सर्व स्कूल आहेत. आणि असं नाही की सेंटरमध्ये आहे स्कूल, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे, इथे एक स्कूल तिथे एक स्कूल असं नाहीये. 1-2 स्कूल हार्डली वेगळ्या ठिकाणी असतील, अदरवाईज सगळ्या स्कूल आहेत त्या एकाच ठिकाणी आहेत शारजामध्ये. तर तुम्हाला स्कूल एरियाही दाखवते मी. होत आहेत तर ह्या रोडच्या दोन्ही बाजूला स्कूल आहेत. इकडच्या साईडलाही आहेत, वेगवेगळ्या स्कूल आहेत. तर स्कूल एरियाच म्हणतात या एरियाला. राईट साइड आणि 1-2 स्कूल आहेत आवरून वगैरे आणि शारजा इंडियन, त्या फक्त सिटीमध्ये आहेत आणि आवरून थोडीशी वेगळ्या ठिकाणावर आहेत. अदरवाईज सगळ्या स्कूल इथेच आहेत. आणि यानंतर माझे मिस्टर येईपर्यंत राघव आणि गाऊ माझ्याजवळ होते. तर छान खेळत होता राघव, आणि तुम्हाला माहितीच आहे राघव मस्ती करतो खूप आता. तर त्याला नवीन जागा पाहिजे असते फक्त. आणि गाऊला राघव तिच्या स्कूलमध्ये आला होता तर खूप आनंद झाला होता. ती त्याच्यासोबतही खूप छान खेळत होती आणि गाऊ राघवची खूप छान केअर घेते. त्याला रडवत नाही, ओरडत नाही, खूप छान सांभाळते त्याला. परंतु तिला अजून तो कॅरी होत नाही, कारण आवरत नाही तिला तो, त्यामुळे. नाही तर मग मी तिच्याकडे ठेवू शकते त्याला थोडा वेळ, परंतु तो अजून म्हणजे तो खेळकर होत चालला तर तिला आवरत नाही, सारखं पळत राहतो इकडे तिकडे. आणि आम्ही म्हणजे निघालो होतो माझे मिस्टर आल्यानंतर कार पार्क करून. तर गाऊ खूप जास्त एक्सायटेड होती तिची क्लासरूम दाखवण्यासाठी. कुठे जायचं आता? आता कुठे? कोणत्या साईडला? अच्छा चल.
हॅलो. आणि आता झालेली आहे आमची मीटिंग गावची. तर आम्ही घरी निघालो होतो तेव्हाच आम्हाला पारनेरची माझी एक मैत्रीण भेटली. तर पूर्ण तिची फॅमिली होती, तिची मुलगी इथे स्कूलला जाते. सो आम्हाला खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलून आणि तुमच्यासोबत मी शेअर करेन नेक्स्ट टाइम. आम्ही आता प्लॅन तर करतोय आम्ही भेटायचा. जेव्हा भेटू आम्ही तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेन माझी मैत्रीण कुठली आहे, पारनेरची आहे ती. तर आम्हाला खूप आनंद झाला ॲक्च्युली पारनेरच्या आणि शाळेमध्ये भेटली. तर ती बोलली होती मला आधी की मी DPS मध्येच आहे माझी मुलगी. सो आज भेटलेली आहे मला ती. तर आता आम्ही घरी निघालो त्यांना भेटून. आणि गावचं ॲक्च्युली प्रोग्रेस छान सांगितला स्कूलमध्ये, सगळ्यांचंच ते छान सांगतात. आणि इथे पाहू शकता तुम्ही कचरा उडतोय बाहेर, माती वाळू उडते, वारं आलंय खूप, वारं सुटलं की इकडे असंच उडतं. तर आता मागे गेलंय, पुढे पण आहे, अशा प्रकारे धूळ दिसते सगळीकडे. आणि स्कूलवरून आल्यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला. मला कांद्याची पात बनवायची होती आणि मी वॉश करून ठेवली होती कांद्याची पात. तर मला फक्तच म्हणजे मला माहिती होतं की मला काय बनवायचं. मी सर्व तयारी करून ठेवली होती. डाळ देखील मी भिजायला घातली होती चण्याची, कारण मी मुगाची डाळ घालते, कधी चण्याची घालते. माझ्याकडे चण्याची डाळ जरा जास्त आहे, सो मग मी चण्याचीच डाळ घालते. आणि राघव झोपला होता तोपर्यंत मी पटकन भाजी टाकून घेणार होते. आणि यानंतर मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला, कारण मला म्हणजे आम्ही झोपलो होतो, तब्येत खराब असल्यामुळे. तर जरा जास्त वेळ झोपलो, सगळेच झोपलो, गाऊ, राघव, मी, माझे मिस्टर. कारण म्हणजे मला ॲक्च्युली आठवडाभर राघवला पाहून थकवा येतो. सो म्हणजे सगळंच मॅनेज करणं मुश्किल असतं, त्यामुळे मग मीही झोपून घेतले. तर गाऊला बरं नव्हतं, त्यामुळे गाऊला आम्ही झोपवलं. आणि मग मला बाहेर वगैरे जायला भेटलं नाही, सो मी काही जास्त व्हिडिओ वगैरे घेतला नाही मग. आणि अशा प्रकारे ते कांद्याची पात, ज्वारीच्या भाकरी आणि रस्सा भाजी पाहिजे म्हणून क्विक मी बटाट्याची भाजी बनवली होती.